आज सकाळपासूनच पुणे शहरासह जिल्ह्याभरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती। सध्या आपल्याला हवामानाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी हवामानतज्ञ एस डी सानप सर सध्या आपल्यासोबत आहे। सर, आज सकाळपासूनच शहर असेल किंवा शहराच्या जिल्ह्याभरात विविध ठिकाणी जोरदार पाऊस बरसताना सध्या दिसतोय, काय एकंदरीत अंदाज आहे हवामानाचा? कोकणासाठी आज कोकणातील नॉर्थ कोकण म्हणजे उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आहे आणि इतर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे। तर त्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुण्याचा जो घाटमाथा आहे तिथे रेड अलर्ट दिला गेलेला आहे, म्हणजेच अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तर पर्यटकांनी त्या भागामध्ये जाणं टाळलं पाहिजे। आणि पुण्याचा जो पुणे जिल्हा आहे त्यासाठी येलो अलर्ट आहे। येलो अलर्ट म्हणजे हेवी रेनफॉलचे चान्सेस आहेत आजच्यासाठी, आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसांसाठी पुणे शहरासाठी किंवा जिल्ह्यासाठी वेगळा काही अलर्ट दिला गेलेला नाही, परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। खरं तर एकंदरीत राज्यभरातला जो मान्सून आहे तो पुढील 3 ते 4 दिवसामध्ये कसं असणार आहे वातावरण? आत्ता जी परिस्थिती आहे थोडासा पावसाची तीव्रता कमी होण्याचे चान्सेस उद्यापासून आहे। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेम सिच्युएशन आहे। आजची जी तीव्रतेने पाऊस पडतो त्याची तीव्रता कमी होऊन उद्या कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडेल, परंतु इंटेन्सिटी जी आहे थोडीशी कमी राहील। त्यानंतर तो अजून कमी म्हणजे 60 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु त्याची तीव्रता आत्ता जे आहे त्यापेक्षा कमी होण्याची चान्सेस कोकणासाठी आहे। मध्य महाराष्ट्रासाठी वेगळी काही वॉर्निंग दिली गेलेली नाही आहे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। विदर्भामध्ये येलो अलर्ट येणारे 3 ते 4 दिवस आहे। त्याचं कारण म्हणजे वादळी पावसाची शक्यता तिकडे आहे। तिकडे पूर्णतः पाऊस म्हणजे इतका त्याचा जोर नाही आहे जितका पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणामध्ये आहे। तर तिकडे वादळी पाऊस किंवा विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे। पुण्यातलं जे आहे, पुणे शहर आणि जिल्ह्याभरातलं जे वातावरण सध्याचं आहे ते स्थिर अशाच पद्धतीने राहील का, आणखी जास्त यामध्ये पावसामध्ये वाढ होऊ शकते? येणारे 24 तास अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे। कंटिन्युटी इतकी नसणार आहे, जसं आपण आज पहाटेपासून तर 12 वाजेपर्यंत जसा पाऊस कंटिन्युअसली पडत होता इतक्या तीव्रतेने किंवा इतका कंटिन्युटी त्यात नसणार आहे, परंतु संध्याकाळनंतर परत आपण एक्सपेक्ट करू शकतो की पावसाची शक्यता एक्सपेक्ट करू शकतो। म्हणजेच एकंदरीत असं म्हणू शकतो की येणारे 24 तास चांगला पाऊस पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे। उद्यापासून त्याची तीव्रता कमी होईल। येणारे जे 24 तास आहे त्याच्यामध्ये पावसाची तीव्रता आहे ते कंटिन्यू तशीच राहणार आहे, मात्र 24 तासानंतर पावसाचा जोर आहे तो ओसरणार आहे, अशी प्रतिक्रिया हवामानतज्ञ एस डी सानप यांच्याकडून आपल्याला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।